हॅलो सर. हॅलो. मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वरूप सर आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माय प्लेजर. आज स्वरूप सर आपल्यासोबत आहेत. सर, मला इतके सारे प्रश्न आहेत माहितीये का, म्हणजे ज्या प्रकारे AMC काम करते फ्रँकलिन टेम्पल्टन आणि इतक्या म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्यूज कॉर्पस हँडल करतायत आणि द वे रिटर्न्स आणि म्युच्युअल फंडचे रिटर्न्स मी बघतीये, इट्स व्हेरी क्लासी. थँक सर, यू व्हेरी मच. तुम्ही एवढे वर्ष काम करता या इंडस्ट्रीमध्ये, सुरुवात जिथून झाली तिथून आतापर्यंत तुम्ही खूप इन्व्हेस्टर्स पाहिले. तर इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न तेव्हापासून आतापर्यंत कसा चेंज झाला ते सांगू शकाल का? इंडस्ट्री खूप आता इंडस्ट्रीला जवळपास 30 वर्ष कंप्लीट होतील. अच्छा. जवळपास ढोबळमानाने. आणि हे मी डेफिनेटली सांगू शकतो की जो एक्सपिरियन्स आम्ही घेतो, इन्व्हेस्टर जो आजचा आहे तो डेफिनेटली मॅच्युअर्ड झालेला आहे. ज्या आपण कॉन्सेप्ट्स म्हणतो की फायनान्शियलायझेशन ऑफ सेविंग्स, म्हणजे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूजपासनं मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूजकडे जास्तीत जास्त इन्व्हेस्टर्स येत आहेत आणि ती काळाची पण गरज आहे. आणि तो ट्रेंड कंटिन्यू आहे. आणि बहुतांशी म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म, बहुतांशी इन्व्हेस्टर्स म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म सिलेक्ट करत आहेत, जो रिटेल इन्व्हेस्टरसाठी माझ्या मते सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे. हायली रेग्युलेटेड, ट्रान्सपरंट आणि ग्रोथ म्युच्युअल फंडची चांगली होतेच आहे. सो तो एक ट्रेंड आहे. पण काय काय वेळेला जेव्हा मार्केटमध्ये खूप एक्स्ट्रीम मुवमेंट्स येतात तेव्हा अजूनही माझ्या मते एज्युकेशनची थोडी जास्ती गरज आहे. आणि सेबीच्या माध्यमातून सगळे म्युच्युअल फंड्स, फ्रँकलिन टेम्पल्टन सकट, आय थिंक हा उपक्रम चालवत असतात. आणि उद्देश ह्यामागचं हेच आहे की जास्तीत जास्त इन्व्हेस्टर सक्षम व्हायला पाहिजे. बरोबर. आणि कुठच्याही प्रलोभनांना किंवा जेव्हा ॲडव्हर्सिटीज येतात तेव्हा चुकीचे निर्णय घेऊन आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये बरोबर. त्याला कुठे त्याचं त्याला अफेक्ट नको व्हायला. बरोबर आहे. हाच प्रयास आहे. पण तुमचा प्रश्न मी जरा लांब उत्तर दिलं त्याचं. पण इन्व्हेस्टर्स मॅच्युअर झालेत आणि तो ट्रेंड डेफिनेटली एनकरेजिंग आहे. सर, खरंच म्हणजे आता बघतोय आपण, म्हणजे ज्या प्रकारे सगळीकडे म्हणजे बी इट यूट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा, सगळीकडे एक तुम्हाला एक प्रकारे एज्युकेशनल व्हिडिओज दिसतील, म्युच्युअल फंड संदर्भात म्हणा, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट संदर्भात म्हणा. आणि एक प्रकारे सर एक म्हणजे जो जेनझी आहे, आमचं जे जनरेशन आहे, जे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंटकडे खेचलं जात आहे. म्हणजे खरंच खरंच कमाल गोष्ट आहे की जेव्हापासनं म्हणजे माझ्या ग्रँडफादरच्या टाइममध्ये जेव्हा RDs मध्ये इन्व्हेस्टमेंट्स होते तेव्हापासूनचं इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आता चेंज होतोय. तर सर, स्पेसिफिकली जेन्झीज जे आत्ता इन्व्हेस्टमेंट करायला लागले, दे आर टर्निंग 25-26 असे, आणि ज्यांना आत्ता जॉब लागलाय, सो त्यांना सर पुढच्या एक 60 वर्षापर्यंतचं, कारण हे लोक थोडेसे सर थोडे वेगळे आहेत जुन्या इन्व्हेस्टर्सपेक्षा. तुम्हाला जर हा थोडासा ट्रेंड जाणवला असेल की हे थोडे इम्पल्सिव्ह आहेत, थोडेसे काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स खूप लवकर घेताना दिसतात, म्हणजे चेंज पण करताना खूप लवकर दिसतात. तर यांच्यासाठी सर तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? मी थोडासा या विषयावर माझं दुमत आहे. अच्छा. कारण स्टडी सांगते की जेनझीज किंवा मिलेनियल्स पण येस, येस. आज त्यांची जी इन्व्हेस्टमेंटकडे बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे, तो खरोखरच वाखाणण्याजोगा बरोबर. आहे. इनफॅक्ट डेटा सांगतो की जेनझी आणि मिलेनियल्सना ॲडवाईसचा इम्पॉर्टन्स त्यांना जास्ती कळतो. नो डाऊट की त्यांना ईज ऑफ डुईंग थिंग्स डिजिटली, त्यांना पेपर आवडत नाही. आणि म्हणून ते त्यांचं माध्यम जे आहे ते डिजिटल माध्यम आहे. बरोबर. पण ह्याचा अर्थ असा नाही की जेनझीज आणि मिलेनियल्स हे लोक डेटा बघत नाही आहेत, त्यांना ॲडवाईस नको आहे आणि ते स्वतः काही एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न करत आहेत. आणि विच इज व्हेरी व्हेरी हेल्दी फॉर देमसेल्व्स अँड व्हेरी हेल्दी फॉर इन्व्हेस्टर्स. फिन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स, ह्याबद्दल मी एक सजेशन देऊ इच्छितो ह्या माध्यमातून सगळ्यांना की ती जी चॅनल्स आहेत, ती जी माध्यमं आहेत, ती चांगली आहेत. फक्त कोणाला फॉलो करायचं हा निर्णय वैयक्तिक गुंतवणूकदाराचा असावा.
आणि कोणाला तरी फॉलो करायच्या अगोदर त्याचं बॅकग्राऊंड, तो खरोखरच या क्षेत्रातला आहे का, त्याचे क्रेडेन्शियल्स आहेत का, तो रेग्युलेटरी फ्रेमवर्कमध्ये आहे की नाही, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर ह्या गोष्टी जर इन्व्हेस्टरांनी लक्षात ठेवल्या आणि सगळ्याच यूट्यूबर्सना आणि सगळ्याच इन्फ्लुएन्सर्सना फॉलो नाही केलं ओके. आणि योग्य त्या लोकांना फॉलो केलं तर त्याच्यात काहीच म्हणजे हार्म नाही अजिबात. बरोबर आहे. सर, ह्या जेव्हा आपण जेन्झीज बद्दल बोलतोय किंवा फॉलो कोणाला करायचं हे ठरवलं पाहिजे याच्याबद्दल बोलतोय, तेव्हा एक गोष्ट सर खूप जाणवते ती म्हणजे सध्याचं जे AI मुळे आपल्याला ईज झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडी ही गोष्ट जाणवते की इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा AI आलंय. म्हणजे बी इट युअर ॲडवायझरी एज वेल, बी इट युअर ईज ऑफ इन्व्हेस्टमेंट एज वेल. सो सर, एआयचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट रिटेलर थ्रू पण तुम्ही एआयच्या बद्दल सांगा मला की कसं वापरलं जातंय किंवा काय म्हणतो, आणि बेसिकली म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन्स कडनं सुद्धा एआय वापरलं जातंय. तर याबद्दल सर थोडंसं सांगू शकाल का? See, the way you look at AI is the way we we all looked when the internet came, right? It's I think after internet, it's the biggest technological revolution. But I would still like to believe that AI is an enabler. It will not necessarily replace traditional ways of looking at investments. म्हणजे ते मदत करेल, त्यांनी इफिशियन्सी वाढेल. मला समजा आज एका 25 कंपनीचा डेटा प्रोसेस करायचा असेल तर ए आयच्या माध्यमातून मी तो आज 250 कंपनीचा डेटा प्रोसेस करू शकतो. पण जी आपण म्हणतो बुद्धिमत्ता, विजडम जे आपण म्हणतो, एक शैली म्हणतो इन्व्हेस्टमेंट करायची, ती माझ्या मते कंटिन्यू राहील. ए आय इज अन एनेबलर आणि त्याच्यामुळे इफिशियन्सी लेवल्स इम्प्रूव्ह होतील. बरेचसे लोक म्हणतात की ए आयमुळे डिसरप्शन होईल. तर मी सगळ्यांना सांगतो की जेव्हा कम्प्युटर्स आले, राईट, तेव्हा स्टेनोग्राफर्सचे जॉब जरा क्वेश्चनमध्ये आले, राईट. परंतु स्टेनोग्राफर्स तेव्हाच्या ज्या होते त्यांनी दुसरं फील्ड अक्वायर केलं. त्याच्यामुळे एक जर दरवाजा बंद होतो तेव्हा नॅचरली दुसरा दरवाजा ओपन झालेला असतो. सो इट विल बी अ ट्रान्झिशन फ्रॉम सो कॉल्ड दोज जॉब्स टू डिफरंट जॉब्स. पण ह्युमन इंटरव्हेन्शन कायम राहील. ए आय विल बी एन एनेबलर. सर, मला तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावरून हे आठवलं की साधारणपणे एक 20 वर्षापूर्वी वगैरे जेव्हा एज्युकेशन झालं असायचं एक डिग्री वगैरेच्या दरम्यान, पेरेंट्स सांगायचे तू ते टायपिंगचा कोर्स करून घे, करेक्ट. MSc IT करून घे, Correct. टॅली करून घे. करेक्ट. आता तसं सर ऐकायला मिळत नाहीये. म्हणजे इन्व्हेस्टमेंटमुळे मे बी असं नाही आहे. कोर्सेस बदललेत, त्यांचं स्वरूप बदललं आहे. आजकालची यंग जनरेशन इतका त्यांना वेगवेगळ्या फील्डमध्ये स्कोप आहे. म्हणजे पहिल्यांदा ॲटलिस्ट जेव्हा मी लहान होतो आणि जेव्हा माझं ग्रॅज्युएशन किंवा 10वी झाली तेव्हा आम्हाला तरी फक्त 3-4 फील्ड माहिती होते. आज देश प्रगतिशील पथावर आहे. रिस्ट्रिक्शन कुठेही राहिलेलं नाही आहेत. पैसे कमावण्याची आणि लेजिटिमेट पैसे कमावण्याची बरीचशी साधनं आहेत आणि बरेचसे व्यवसाय आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या आवडीनिवडीप्रमाणे मुलं किंवा मुली आज चूज करू शकतात त्यांचं डोमेन. सो पहिले ज्या कॉमन टर्मिनॉलॉजीज वापरल्या जायच्या त्या आता वेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. लोक काही इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जातात, काही लोक फायनान्स फील्डमध्ये जातात, काही लोक हॉस्पिटॅलिटीमध्ये जातात, काही लोक एंटरटेनमेंटमध्ये जातात, काही लोक सिंगिंग परस्यू करतात, काही लोक स्पोर्ट्समध्ये. आय मीन स्पोर्ट्स इज द बिगेस्ट एक्झाम्पल की पहिले फार कमी पेरेंट्स मुलांना किंवा मुलींना खेळायला प्रवृत्त करायचे. आय थिंक लार्जली असं व्हायचं की अभ्यास कर पहिले. आणि आज किती ट्रेंड चेंज झाला आहे, कारण जसं मी म्हटलं की भारत प्रगतिशील पथावर आहे.
विमेन क्रिकेट टीम आज वर्ल्ड कप घेऊन आली आणि असे किती एक्झाम्पल्स आहेत की बऱ्याचशा फक्त क्रिकेट हा एक स्पोर्ट्स न राहता आज सगळीकडे आपण प्रोग्रेस करतोय. सो माझ्या मते आय थिंक फ्युचर ऑफ दिस अपकमिंग जनरेशन इज फॅन्टॅस्टिक. इट इज डेफिनेटली मच बेटर दॅन what at least I have gone through. So I am very positive on that. मला त्याच्यात असं काही ओके. निगेटिव्ह वाटत नाही अजिबात. सर, फ्रँकलिन टेम्पल्टननी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय इंडियाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये, इन्व्हेस्टमेंट स्टोरीमध्ये. सर, तुमची एक वन लाईन मध्ये इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी सांगा. I think patience pays. Patience pays is the tagline. चुका करू नका. गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स करा आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना वाढण्यासाठी वेळ द्या. दॅट्स सिम्पल बट दॅट्स द मोस्ट इफेक्टिव्ह थिंग. थँक्यू सो मच सर. थँक्यू ॲज अ मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्ही कनेक्ट झालात आणि थँक्यू व्हेरी थँक्यू मच. सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. प्लेजर.